मला तेच विचारायचं आहे की इतक्या वर्षाचा संसार ना, जेव्हा लग्न होण्याआधी बऱ्याच गोष्टी आपण म्हणतो की खूप छान छान असतात, पण जेव्हा लग्न होतं तेव्हा दोघं एकमेकांना किती समजून घेत आहेत, दोघांचे विचार एकमेकांना किती पटतायत, किंवा तुझं चुकतंय तेव्हा मी तुला कसं सावरते, किंवा तिचं चुकतंय तेव्हा तो तिला कसं सावरते. तुमच्या ह्याच्यात आत्ता या 33 वर्षाच्या संसारात ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत? खरंच खूपच छान आहेत. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की त्यावेळेला मी लग्न करायला तयार नव्हतो, जेव्हा ती सांगत होती आपण करूया. म्हणजे आमचं प्रेम होतं, पण माझ्याकडे तसं हाताशी काहीच नव्हतं. आणि सुचित्रा जस्ट 18 वर्ष पूर्ण झालं आणि 1 महिन्याने आम्ही लग्न केलं. कारण तिचं माझ्यावरती प्रचंड प्रेम, माझ्यातल्या माणूसपणावरती इतका विश्वास होता की मलाही आता तो असं वाटतं की अरे काय विश्वास ठेवलाय तेव्हा. कारण आज कुठलंही लग्न जमताना मुली त्याचं बँक बॅलन्स किती, त्याचं घर कसं आहे, त्याचं सेटलमेंट आहे का असं बघतात. पण सुचित्राने माझ्यात असं काय बघितलं हा मला नेहमी प्रश्न पडतो. पण तिने त्यावेळेला मी नको म्हणत होतो आणि ती म्हणाली नाही आत्ताच करायचं लग्न. आणि मी 18 वर्ष झाल्यानंतर 1 महिन्यानी म्हणजे बरोबर 10 ऑक्टोबरला आम्ही 14 नोव्हेंबरला, 10 ऑक्टोबर तिचा वाढदिवस, ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर, 14 नोव्हेंबरला आम्ही लग्न केलं. आणि मी तुला सांगतो की त्यानंतरच्या या 33 वर्षात खरं तर ती माझ्यापेक्षा वयाने खूप लहान असून माझ्यापेक्षा खूप वयाने मोठी असल्यासारखं मला खूप तिने सांभाळून घेतलं. म्हणजे तिचं माझ्या आयुष्यात येणं हाच माझ्या मते आयुष्याचा टेक ऑफ ठरला. माझ्या प्रगतीचा टेक ऑफ तिच्या येण्यामुळे झालं. कारण मला नंतर असं वाटायला लागलं की ज्या मुलीने माझ्यावरती विश्वास ठेवलाय, इथून पुढे आपलं आयुष्य अशा पद्धतीने आपण जगायचंय, वागायचंय की कायम तिने घेतलेल्या निर्णयाचा तिला कधी पश्चाताप होणार नाही. बरोबर. कारण त्यावेळेला माझ्याकडे काहीच नव्हतं, उत्पन्नही नव्हतं. 300-350 रुपये मी नोकरी करत होतो, पण तरी तिचा माझ्यावरती ठाम विश्वास होता. मग त्या विश्वासाला सार्थ ठरवून आजपर्यंत तुला सांगतो 33 वर्षांमध्ये मी, तू जसं म्हणालीस की एकमेकाचे विचार पटतात, मला माहितीच नाही की कधी आमचे विचार पटलेच नाहीत. इतकं ती माझ्यावरती आणि माझं तिच्यावरती विश्वास आणि एकमेकांच्या साथीनं पुढं जाणं. आणि तुला सांगतो ना की जसं आम्ही अभ्युदयनगरवरून तेव्हा शिफ्ट झालो होतो बोरिवलीला, आम्ही सगळे एकत्र राहायचो. माझ्या लग्नानंतर माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं, दादाचं, आणि मीरावहिनी आमच्या घरात आली. त्यानंतर सुचित्रा तेव्हा म्हणजे बघा सकाळी निघायची, कारण तिला कॉलेज करायचं होतं. त्यामुळे ती नोकरी म्हणजे आधी जायची कॉलेजला, सकाळी 8चं कॉलेज करायची 8 ते 12 वाजेपर्यंत. 12 वाजता ती रुपारेल कॉलेजमधून गोरेगावला जायची. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ती पार्ट टाईम नोकरी करायची. 12 ते 3 नोकरी करून झाल्यानंतर ती 3:30 वाजता परत तिथून ऑफिस बँक बंद झाली की रुपारेल कॉलेजला यायची. रुपारेलच्या एकांकिकांमध्ये रिहर्सल करायची. 10 वाजता ती परत घरी जायची. घरी गेल्यानंतर शेवटी सून आहे म्हणून आईला मदत करायला पाहिजे. मग ते ओटा आवरण्यापासून सगळं. बरं, आम्ही 3 मुलं, आमच्या घरात पहिली सुचित्राच आली. गृहलक्ष्मी जी आमच्या कुटुंबात आली ती सुचित्रा. त्यामुळे मग ती त्यांच्या पद्धतीने सगळं करायची. तेव्हा माझ्या भावाने एक दिवस मला बसवलं आणि सांगितलं होतं की आदेश, तिला करिअर केलं पाहिजे, तू काम केलं पाहिजेस. अभ्युदयनगरला आपलं छोटंसं घर आहे, तुम्ही दोघेही तिथे राहा, म्हणजे तुम्हाला रात्री ही धावपळ होणार नाही. काय लागेल ते माग, आम्ही देऊ, पण नाही मागितलंच तर आनंद होईल. म्हणजे आमचं 90 मध्ये लग्न झालं. 93 मधली ही गोष्ट आहे की त्यावेळेला मी काही करत नव्हतो आणि त्याने सांगितलं की तुम्ही एकमेकांवरती प्रेम करून उत्तम पद्धतीने लग्न केलंय, तुम्हाला भविष्यात खूप उत्तम करिअर आहे, काय लागेल ते माग, आम्ही देऊ, पण नाही मागितलंस तर जास्त आनंद होईल. हे वाक्य एवढं माझ्यासाठी आयुष्यात महत्वाचं आहे, माझ्या आणि सुचित्रासाठी, की आम्ही दोघांनीही ठरवलं की बघूया तर काय होतं. आणि अगदी चटईपासून, घरातल्या ताटापासून प्रत्येक गोष्ट लागली तर तुझ्याकडे मागू, पण मागणार नाही, अशा भावनेतून आम्ही कामाला सुरुवात केली. त्याचं वाक्य इतकं पॉझिटिव्ह ठरलं की आज मागे वळून बघताना माझ्याकडे सगळं आहे असं वाटतं.
पण दादा नाहीये, याची कायम खंत वाटते. निश्चित. असा तो प्रवास आहे आणि त्यामुळे खूप छान आमच्या दोघांमधलं बॉन्डिंग आहे सुचित्रामधलं. पण आई बाबांनी ऍक्सेप्ट केलं तुमच्या आणि हो हो, सुचित्राताईच्या? तिच्याकडे थोडा विरोध होता, हां. कारण स्वाभाविक आहे, बरोबर. एवढं लवकर. तिचं करिअर वेगळं आहे, कुठल्याही आई वडिलांचा विरोध असतो, तिच्याकडनं थोडा विरोध होता. पण कालांतराने अशी माहीत नाही, आज सुचित्राचे आई बाबा, म्हणजे आता दुर्दैवाने दादा म्हणायचो मी, त्याच्या वडिलांना आज हयात नाहीत, पण शेवटी सुद्धा जाताना दादांनी शेवटी फक्त आदेश असंच म्हटलं हो? आणि शेवटपर्यंत माझ्याचकडे होते. वा. कारण माझ्या आई वडिलांमध्ये आणि त्यांच्यामध्ये आम्ही कधी फरक केला नाही. आज जशी माझी आई तशी सुचित्राची आई, अक्का म्हणतो. आज मी घरातून जर निघताना अक्काने मला ऑल द बेस्ट केलं नाही तर मला चुकल्यासारखं वाटतं, किंवा मी घरात नसती म्हणते ना, घरात कोणी नसेल तरी चालेल पण आदेश घरात पाहिजे. हे जे वातावरण आहे ना, दोन कुटुंब एकत्र येत नाहीत तर दोन कुटुंबातले जे वयस्कर आहेत ते सोबत असणं यासारखा वेगळा आनंद नाही. आणि त्यामुळे आता मी आज इथे आहे, माझे वडील आता लहान भावाकडे बोरिवलीला आहेत, पण आमच्यातला कम्युनिकेशन गॅप जराही नाही, कारण हे सगळं त्यांचं आहे, आमचं काही नाही. काहीच नाहीये. बरोबर. त्यामुळे तसं आहे. त्यामुळे नंतर सुरुवातीला विरोध होता, पण आज त्यांना आदेशच लागतो सगळीकडे. सासूबाईंना